हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। मुलांना सुट्टी होती त्यामुळे आम्ही बोरगावला गेलेलो। नंतर वैष्णवीच्या पप्पांनी आबापुरीला देवदर्शनाला जाण्यासाठी ठरवले। वरने आबापुरीमधील श्री काळभैरवनाथाचे मंदिर म्हणजे भाविकांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र पुणे बंगळूर महामार्गावरील बोरगाव येथून पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे आणि साताऱ्यातून देगाव मार्गेही जाण्याची सोय आहे। दरवर्षी फाल्गुन वद्य दशमीस देवाची मोठी यात्रा भरते। गुलाल खोबऱ्याची उधळण करत काळभैरवाचा जयघोष केला जातो। यावर्षी श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी देवीची यात्रा 16, 17, 18 अशी 3 दिवस होणार आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी देवी यांचे देवस्थान आबापुरी वरने तालुका सातारा देवदर्शन करणार आहे। काय सांगतो इथला अंधारा दिला होता तुला। पिंड आहे काहीतरी असणार आहे। तिथं पिंड दिसते। देवाचं तीर्थ आहे बघा। आपल्या अंगावर बघून पडायला चांगलं आहे की झालं मग पप्पा हे बघ ह्या झाडाचं घे झाडाचं छान दिसते वरनं बघते हा भरपूर आहे बसलं। कोणाचा गेला किती बसली ती
बाहेर दीपमाला आहे. इकडे काय आहे? इकडे पण दीपमाला आहे. तर रविवारी सकाळची आम्ही आंघोळी करून तयार होऊन आणि सकाळचा नाश्ता करून सकाळच्या 8च्या सुमारास आम्ही आबापुरीवरने मधील श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो. श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षी भरते आणि यावर्षी ही 16, 17, 18 मार्च 2025ला यात्रा भरणार आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.